शिंदे साहेबांनी घेतल्यासारखं करायचं, सरकारनं दिल्यासारखं करायचं, म्हणजे संगनमत करून ही मराठ्यांची फसवणूक चालली आहे का, हा आमचा प्रश्न आहे. की अमुक लाख नोंदी सापडल्या, तमुक लाख नोंदी सापडल्या, परंतु गेल्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं असेल तर बोटावर मोजण्या इतपत नोंदी सापडत आहेत. आपल्याची भेट घेतलेली, काय विषय होता, काय सांगितलं? मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेट जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, त्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांची आज भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. कारण की जे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणपत्र दिले जातात का नाही, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. की या मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट सरकारने स्वीकारले का नाही, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. कारण की त्या माध्यमातून जी सरकारकडून फसवणूक केली जाते की अमुक लाख नोंदी सापडल्या, तमुक लाख नोंदी सापडल्या, परंतु गेल्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं असेल तर बोटावर मोजण्या इतपत नोंदी सापडत आहेत. कारण की जो संघर्ष हा मराठवाड्यामधून उभा राहिला, ज्या तरुणांसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अनेक आत्महत्या झाल्या, अनेक केसेस झाल्या, परंतु खरा समाजाला आज न्याय मिळत नाही. म्हणून ज्या या मराठवाड्यामध्ये मराठ्यांची माती केली जाते, त्यासाठी आम्ही आज विखे पाटलांना जाब विचारण्यासाठी आलेलो होतो. कारण की विखे पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी तातडीने या संदर्भामध्ये बैठक लावली गेली पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय दिला गेला पाहिजे. कारण की आज मराठा समाज इतक्या वर्षापासून आंदोलन करतोय आणि केवळ मराठा आरक्षणाच्या नावाखाली परत एकदा मराठ्यांनाच गाजर दाखवण्याचं काम त्या सरकारने केलं आहे काय, असं प्रश्न मराठा समाजामध्ये पडलेला आहे. म्हणून काही लोकांनी घेतल्यासारखं करायचं, सरकारनं दिल्यासारखं करायचं, म्हणजे संगनमत करून ही मराठ्यांची फसवणूक चालली आहे का, हा आमचा प्रश्न आहे. म्हणून त्यासाठी आम्ही या येणाऱ्या 23 तारखेला बैठक लावू असं विखे पाटलांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामध्ये जर तोडगा नाही निघाला तर आम्ही रस्त्यावर परत एकदा उतरल्याशिवाय राहणार नाही. सर्व या ठिकाणी मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील काही समन्वयक सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. आमचे केरे पाटील आलेले आहेत, आमचे सुभाषदादा जावळे पाटील आलेले आहेत, भीमराव भाऊ आहेत, आमचे सुनील कोटकर या ठिकाणी आहेत, ज्यांनी संपूर्ण आयुष्य या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी घातलेलं आहे. आणि जर परत जर मराठा समाजाची फसवणूक होत असतील तर आता आम्ही हे सहन करणार नाही. आणि मराठवाड्यातील मराठे जर हा प्रश्न सुटत नसतील तर एकाही राजकीय पुढाऱ्यांना यापुढं या मराठवाड्यामध्ये फिरू दिलं जाणार नाही, असं आव्हान मी समाजाला करतो. दुसरा महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कारण की तुम्ही तिकडे सांगताय की नोंदी कमी प्रमाणात, मात्र दुसरीकडे लाखोच्या नोंदी मराठवाड्यात मिळालेल्या आहे. मराठवाड्यातून या आंदोलनाचा उगम झालेला आहे. म्हणजे नेमकं फसवणूक कोण करतंय? समाज, म्हणजे तुमचाही समाजाचा एक नेता आहे, तो फसवणूक करतोय का सरकार फसवणूक करतंय का, दोन्ही मिळून समाजाची फसवणूक होती? मराठा समाजाची फसवणूक कोण करतो यापेक्षा की अनेक सरकारांनीच ही मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये आमची एक स्पष्ट भूमिका आहे की तुम्ही एक मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील असं सांगितलं गेलं, परंतु आज ज्या काही नोंदी आज समोर येत आहेत ते लाखावर नोंदी सापडल्या, ही आजच्या नोंदी नाही, ती पहिल्याच्या नोंदी आहेत. आज केवळ थोड्याफार आज संभाजीनगरमध्ये किती नोंदी सापडल्यात? संभाजीनगरमध्ये 843 नोंदी आता नव्याने जे प्रॉपर्टी वाटत आहे. गेल्या वर्षभरामध्ये 843 नोंदी, म्हणजे हे 843 लोकांसाठी आंदोलन नाही, संपूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक पोराला, मराठा समाजातील प्रत्येक माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. म्हणून ह्याच्यावर कोणी राजकारण करू नये आणि सरकारनं सुद्धा राजकारण न करता, एक समाजामध्ये तेढ निर्माण न करता सरळ हैदराबाद गॅजेट स्वीकारावं. कारण की हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली, या आंदोलनाच्या नावाखाली जे मराठा समाजाच्या हक्काचं EWS आरक्षण होतं ते सुद्धा सरकारनं काढून घेतलेलं आहे. म्हणून परत एकदा या मराठवाड्यातील मराठ्यांची माती करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे, संगनमतानं केलेलं आहे. जरांगे पाटील मुंबईला गेले, 2 आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात, म्हणजे पदरी काहीच पडलं नाही असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे? नाही, ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना ती प्रमाणपत्र मिळतील, परंतु ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत, असे 70% मराठा समाज आहे ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत, त्या मराठ्यांचं काय, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. समाजाची दिशाभूल करतंय कोण? समाजाची दिशाभूल कोण करतंय हे सरकारलाच आपण विचारलं पाहिजे. कारण सरकारच करतंय, ज्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे ते सरकार गप्प काय? समाजाचा कागद घेऊन आला तर मुंबईत
समाजाचा कागद घेऊन आला. मग ते सरकारनं कसं फसविलं, मग ते कागद बोगस होता का काय होता हे सरकारनं सांगावं. बोगस होतं. नाही, नेता बोगस असं म्हणता येणार नाही. त्यांनी सुद्धा समाजासाठी काम केलेलं आहे, आम्ही सुद्धा समाजासाठी काम करतो. परंतु ते देताना थोडासा सर्वांना विश्वासात घेऊन विचार करायला पाहिजे होता. कारण की आजचं आंदोलन नाही, ही 40 वर्षापासूनची लढाई आहे आणि 40 वर्षापासून मराठा समाजाची फसवणूक केली जाते. मराठा आरक्षण संघर्ष समिती, हैदराबाद गॅजेट आणि कुणबी नोंदींवरनं कार्यकर्त्यांचा सरकारला इशारा आहे. मराठा आरक्षण फसवणुकीचा आरोप आहे आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मंडळी, हैदराबाद गॅजेट आणि कुणबी नोंदींच्या मुद्द्यांवरनं मराठा कार्यकर्त्यांचा सरकारला जाब विचारला जातोय. जर मराठा समाजाची फसवणूक होत असेल तर एकाही राजकीय पुढाऱ्याला यापुढे मराठवाड्यात फिरू दिलं जाणार नाही. प्रमुख मागण्यांनी काय मुद्दे आहेत ते बघूया. सरकारने हे गॅजेट स्वीकारून तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. नोंदींचा घोळ हा खूप मोठा आहे. लाखो नोंदींचा दावा हा खोटा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्ष बोटावर मोजण्या इतक्याच नोंदी आहे. 70% समाज अजूनही वंचित आहे. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांच्या आरक्षणाचं काय असं समोर येत आहे. 843 फक्त नवीन नोंदी संभाजीनगरात मागच्या वर्षभरात सापडल्या आणि यानंतर अधिकृत आकडेवारी देखील समोर येत नाहीये. तर विखे पाटील, केरे पाटील, सुभाष जावळेकर, जरांगे पाटील ही सर्व काही महत्त्वाची मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे. तर मंडळी, तोडगा न निघाल्यास पुन्हा एकदा रास्ता रोको करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. तर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीत सरकारकडनं फसवणूक होत असल्याचा आरोप करत मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे. हैदराबाद गॅजेटचा स्वीकार आणि कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र मिळतील, त्रुटींबाबत त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आता हा जाब विचारलेला आहे. तर एक तपशीलवार याचे मुद्दे काय काय आहेत ते देखील जाणून घेऊया. हैदराबाद गॅजेट आणि प्रमाणपत्रांचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात जे येतात त्याबद्दल अडचणी निर्माण झालेल्या आहे. कार्यकर्त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. सरकारने हैदराबाद गॅजेट अधिकृतपणे स्वीकारलेलं आहे की नाही हा मुख्य प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या मते सरकार केवळ नोंदी सापडल्याचं सांगून समाजाची दिशाभूल करत आहे. मात्र प्रत्यक्षात प्रमाणपत्र मिळण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. नोंदींची वस्तुस्थिती काय आहे तर दावा आणि त्याविरुद्ध वास्तव हे भिन्न असल्याचं समोर येतं. लाखो नोंदी सापडल्यात असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्ष स्थिती मात्र केवळ 843 नवीन नोंदींची आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. गेल्या वर्षभरात झालेली प्रगती ही अपुरी असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. 70% मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच हा मोठा आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळतील, परंतु ज्यांच्या नोंदी उपलब्ध नाहीत अशा 70% मराठा समाजाचे काय हा कळीचा मुद्दा समोर येतोय. आंदोलकांनी हा मुद्दा मांडला. केवळ काही हजार लोकांसाठी हे आंदोलन नव्हतं, तर संपूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक मराठा व्यक्तीला आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी या प्रक्रियेत समोर आणलेली आहे. आणि या प्रक्रियेचं राजकारण न करता सरकारने सरसकट हैदराबाद गॅजेट स्वीकारावं अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांना मराठवाड्यात बंदीचा इशारा देखील घालण्यात आलेला आहे. सरकार आणि काही लोक संगनमताने मराठा समाजाची फसवणूक करतात आणि असे आरोप या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेले आहेत. जर 23 तारखेच्या बैठकीत ठोस असा तोडगा निघाला नाही तर तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल. तसेच प्रश्न जर सुटला नाही तर यापुढे एकाही राजकीय नेत्याला मराठवाड्यात फिरू दिला जाणार नाही असा जबर इशारा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. तर आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी उचलण्यात आलेला आहे. 23 तारखेला मंत्री विखे पाटील यांच्यासोबत निर्णायक अशी बैठक घेऊ असं त्यांनी शब्द दिलाय. प्रश्न न सुटल्यास राजकीय नेत्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलेला आहे. पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून तीव्र असा संघर्ष करण्याची तयारी आम्ही करतो आहोत असं सांगण्यात येत आहे. 40 वर्षाचा हा लढा आहे.
आणि आमची फसवणूक होतीये असा आरोप केला जातोय. हा लढा आजचा नसून 40 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतोय. अनेक सरकारं आली गेली, पण त्यांनी देखील समाजाची फसवणूक केली. आता आरक्षणाच्या नावाखाली पुन्हा एकदा गाजर दाखवण्याचं काम सुरू असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जोपर्यंत टिकणार आणि हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार यावेळेस आंदोलकांनी केला. तर मंडळी, संभाजीनगरमधल्या नवीन नोंदी गेल्या वर्षभरात केवळ 843 नवीन नोंदी सापडल्या असल्याचं समोर येत आहे. तर सुमारे 70% मराठा समाजाच्या नोंदी अद्याप सापडलेल्या नाहीत. तर मराठा आरक्षणासाठीचा हा संघर्ष आजचा नसून 40 वर्षाचा असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. मंडळी, अशा पद्धतीनं आक्रमक असा पवित्रा घेण्यात आलेला आहे. मंत्री विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे या मंडळींनी विरोध हा दर्शवलेला आहे. मनोज जरांगे पाटील जे कायम म्हणतात की खूप साऱ्या नोंदी सापडल्यात, 80 लाख नोंदी सापडल्यात, 84 लाख सापडल्यात, लाखांमध्ये हा आकडा आहे. पण केवळ वस्तुस्थिती जर का आपण पाहिली तर ही फार तुटपुंजा नोंदी आहेत. 800 समथिंग काहीतरी नोंदी सापडल्या आहेत. शिवाय विभागीय आयुक्त कार्यालय जे छत्रपती संभाजीनगरला आहे, मराठवाड्याचं आहे, तिथनं ज्या वेळेस नोंदींचा आकडा मागितला जातोय तर आमच्याकडे आकडा नसल्याचं यावेळेस कार्यालयाकडनं सांगण्यात येतं. म्हणजे महत्त्वाचं असं जे कार्यालय जे मराठवाडा विभागाचं आहे त्यांच्याकडनं कुठली माहिती पुरवली जात नाही असा आरोप यावेळेस आंदोलकांनी केला आहे. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? खरंच इतक्या नोंदी सापडल्या आहेत का? आणि असतील तर प्रमाणपत्र वितरित केले जात आहेत का? खरंच मराठा समाज हा आरक्षण केलाय का? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.